क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. पहा, लास्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण स्टार्ट केलं होतं सिस्टमॅटिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. त्यामध्ये आपण पाहिलं होतं सिस्टमॅटिक कॉन्सेप्ट आणि त्यानंतर पाहिली होती टॅक्झॉनॉमिक कॉन्सेप्ट. सिस्टमॅटिक्स म्हणजे काय पुन्हा एकदा सांगते. सिस्टमॅटिक्स मीन्स द स्टडी ऑफ डिफरंट काइंड्स अँड डायव्हर्सिटी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम इन दिअर कंपॅरेटिव्ह अँड इव्होल्युशनरी रिलेशनशिप. त्यानंतर नेक्स्ट कॉन्सेप्ट आपण पाहिली होती टॅक्झॉनॉमी. टॅक्झॉनॉमी मीन्स द क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम बाय सर्टन रूल्स अँड प्रिन्सिपल. काही रूल्स प्रिन्सिपलनुसार काय केलं जातं, लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन इथे केलं जातं. नाव वी फोकस ऑन द क्लासिफिकेशन. क्लासिफिकेशन केलं जातं, बट व्हॉट इज मीन बाय क्लासिफिकेशन. फॉर एक्झाम्पल, त्या ग्रोसरी शॉपमध्ये आपण गेलो आणि गेल्यानंतर तिथे आपण ऑब्झर्व का एंट्री करतात त्यावेळेस इथे खूप सिस्टमॅटिक अरेंजमेंट केलेली आहे. विशिष्ट पद्धतीने खूप छान पद्धतीने इथे अरेंजमेंट आहे. यामध्ये देखील रूल वापरलेला आहे बरं. समोर चॉकलेट गोळ्या असतात आणि समोर इकडच्या साईडनी वरून कुरकुरे चिप्स लावलेले असतात. का तुम्हाला माहिती आहे? कारण ज्यावेळेस एखादा पर्सन दुकानामध्ये येतो त्यावेळेस त्याच्यासोबत जर छोटे मुलं असेल तर त्यांना समोर काय दिसणार आहे, तर चॉकलेट दिसणार आहे. त्याचबरोबर इकडे त्यांना चिप्स कुरकुरे दिसणार आहे आणि त्यामुळे ते मागणार आहे आणि त्यामुळे त्या दुकानदाराचं सामान विकणार आहे. तर अशा पद्धतीने ते क्लासिफिकेशन अरेंजमेंट असतं. तर आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन इथे पाहतोय आणि इन विच द क्रायटेरिया दीज आर युटिलाइज दॅट इज द सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस इन बिटवीन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. सजीवांमध्ये इथे काय वापरलं जातं, सिमिलॅरिटीज डिफरन्सेस हा देखील क्रायटेरियामध्ये यूज केला जातो. and different scientists explain the different types of the classification. वेगवेगळ्या सायंटिस्टनी वेगवेगळे जे प्रकार आहे क्लासिफिकेशनचे ते इथे सांगितलेले आहे. Actually, the living organism, these are classified on the basis of different criteria and which having the different types of classification. Artificial classification are explain the lineous यांनी आर्टिफिशियल सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन यामध्ये सांगितलं होतं. अँड ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम ही क्लासिफाईड ओनली टू कॅटेगरीज द ॲनिमल्स अँड प्लांट्स. यामध्ये लिनियस यांनी दोनच कॅटेगरी सांगितल्या होत्या. सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम दोनच कॅटेगरीमध्ये डिवाइड केले. ते एक होतं ॲनिमल्स आणि दुसरं होतं यामध्ये प्लांट्स. ॲक्च्युली द आर्टिफिशियल क्लासिफिकेशन दीज आर बेस्ड ऑन सम ऑब्झर्वेबल कॅरेक्टरिस्टिक्स. सगळे यामध्ये जे क्लासिफिकेशन आहे आर्टिफिशियलमध्ये तर फक्त काही जनरल यामध्ये ऑब्झर्वेबल कॅरेक्टरिस्टिक्स यांनी कन्सिडर केले होते. अँड दिज आर नॉन इव्होल्युशनरी. इथे इव्होल्युशनचा विचार केलेला नाही आहे. म्हणजे हाऊ द इव्होल्युशन दिज आर टेक्स प्लेस म्हणजे उत्क्रांती कशी झालेली आहे सजीवांमध्ये हळूहळू बदल होत जाऊन कशा पद्धतीने ते वेगळे तयार झाले किंवा यांच्यामध्ये इव्होल्युशनच्या बेसवरती कोणता चेंज आहे याचा इथे विचार केलेला नाही. सम ओनली ऑब्झर्वेबल कॅरेक्टरिस्टिक दीज आर कन्सिडर फॉर द क्लासिफिकेशन and he explain this classification only the two criteria, that is in two parts. One is the plantae and another these are the animalia. The next category, these are the natural system of classification. Natural system of classification. Actually natural system of classification, these are the developed classification more than this artificial classification in which some selectively characteristics these are take for the classification of living organism and these in which them some specific characteristics these are utilized and these are specific characteristics these are based on significant and these also the useful for the classification. Actually John Ray and the Bentham and Hooker, these are the famous classification system in which the natural classification criteria these are utilized. नॅचरल मध्ये काही सिलेक्टिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स त्यांनी यामध्ये घेतलेले आहे आणि असे सिलेक्टिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स घेतलेले आहे की यामध्ये ते जनरल नसून यामध्ये जे खूप स्पेसिफिक आहे सिग्निफिकंट आहे क्लासिफिकेशनसाठी आणि अशा पद्धतीने ते जे टाईप आहे दॅट इज कॉल्ड एज द नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. Phylogenetic classification system. Phylogenetic classification system, these are based on the evolutionary classification system. Actually this is called as the evolutionary classification system. Like Engler and the Prantls explain this classification system.
फायलोजेनेटिक क्लासिफिकेशन सिस्टीम कोणी सांगितलेले आहे? इंग्लर अँड प्रँटल यांनी सांगितलेले आहे. अँड बिकॉज ऑफ दिस क्लासिफिकेशन सिस्टीम दिस ऑल्सो कॉल्ड एज द इंग्लर्स अँड प्रँटल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. John 1967 explain the mixing of both, that is the natural system and phylogenetic system of classification in his flora, and that flora of Armenia. वेगवेगळे क्रायटेरिया लक्षात घेऊन त्यांनी हे क्लासिफिकेशन केलेलं आहे. यामध्ये त्यांनी बायोकेमिस्ट्रीचा वापर केला आहे, त्याचबरोबर सायटोजेनेटिक्सचा वापर केला आहे, मॉर्फॉलॉजी, ॲनाटॉमी, पॅलेनॉलॉजी, त्यानंतर फायलोजेनेटिक स्टडी सगळ्यांचा वापर करून, सगळ्यांचं मिक्सिंग करून यामध्ये यांनी प्लांटचं क्लासिफिकेशन एक्सप्लेन केलेलं आहे. फ्लोरा ऑफ आर्मेनिया यांनी सगळ्यात महत्त्वाचा ज्यावेळेस क्लासिफिकेशन केलेलं आहे त्यावेळेस त्यांनी बेंथम आणि हुकर ही जी क्लासिफिकेशन सिस्टीम आहे म्हणजे नॅचरल क्लासिफिकेशन सिस्टीम ही त्यांनी अगोदर रेफर केली आणि त्यानुसार फायलोजेनेटिक आणि बेंथम अँड हुकर क्लासिफिकेशन सिस्टीम या दोन्हींचा वापर करून त्यांनी वेगळ्याच पद्धतीने यामध्ये क्लासिफिकेशन सांगितलेलं आहे. फ्लोरा ऑफ आर्मेनिया यामध्ये ज्यावेळेस सजीवांचं क्लासिफिकेशन केलं जातं त्यावेळेस यामध्ये दोन कन्सेप्ट येतात. एक आहे टॅक्झा आणि दुसरा आहे कॅटेगरीज किंवा कॅटेगरी दिस आर द युनिट ऑफ क्लासिफिकेशन. ज्या रँकमध्ये कॅटेगरी वापरल्या जातात त्या रँकला काय म्हणायचं आहे? टॅक्झॉन्स काय आहे तर रँक आहे आणि त्याच्यामध्ये कोण येतं? कॅटेगरीज येतात. कॅटेगरीज आहे काय आहेत? दिस आर द युनिट ऑफ क्लासिफिकेशन. ते आपण ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये काय काय पाहिलं? यामध्ये आपण पाहिलं क्लासिफिकेशन म्हणजे काय, 3 टाइप्स आहे. एक आहे आर्टिफिशियल, दुसरा आहे नॅचरल, तिसरा आहे फायलोजेनेटिक. आर्टिफिशियल म्हणजेच काय तर ज्यामध्ये काहीच ऑब्झर्वेबल कॅरेक्टर तिथे घेतलेले आहे, ती लिनियस यांनी सांगितलेली आहे म्हणून त्याला लिनियस सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन म्हणतात. नॅचरलमध्ये खूप स्पेसिफिक कॅरेक्टर यामध्ये घेतलेले आहे, चॉईस करून कॅरेक्टर यामध्ये घेतलेले आहे आणि त्यामध्ये एक्झाम्पल आहे जॉन रे आणि बेंथम अँड हुकर यांनी ही सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन सांगितलेली आहे. आणि तिसरा आहे फायलोजेनेटिक क्लासिफिकेशन. यामध्ये ही इव्होल्युशनच्या बेसवरती आहे जी एंगलर आणि प्रँटल यांनी सांगितलेली आहे आणि म्हणून त्याला एंगलर आणि प्रँटल क्लासिफिकेशन सिस्टीम देखील म्हणतात. आणि अशा पद्धतीने आपण 3 प्रकार पाहिले. त्यानंतर टॅक्ट जॉन यांनी 1967ला जी क्लासिफिकेशन सिस्टीम आहे तर त्यामध्ये दोन्ही प्रकार वापरलेले आहे म्हणजे बेंथम आणि हुकर यांच्या क्लासिफिकेशन सिस्टीमचा त्यांनी अगोदर स्टडी केला. त्यानंतर फायलोजेनेटिक ह्या दोन्हींच्या बेसवरती त्यांनी प्लांटचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. ते दिलेलं आहे फ्लोरा ऑफ आर्मेनिया यामध्ये. त्यानंतर नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण भेटू नेक्स्ट टॉपिक घेऊन. थँक्यू सो